न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। शाळा होती, विद्यार्थी होते, पण वह्या नव्हत्या। आता बघा काय झालं। एक आवाहन आणि 180 मुलांचं आयुष्य बदललं। अहिल्यानगरच्या रेल्वे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात आज एक आगळीवेगळी शिक्षणाची दिवाळी उजळून निघाली। शाळेतील 180 ते 200 विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी पुरेल इतक्या वह्यांचे वाटप करण्यात आले आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आलं। या शाळेचे प्रमुख मुख्याध्यापक घिगे सर यांनी विद्यार्थ्यांच्या वह्याची गरज समाजासमोर मांडली। त्यांच्या या भावनिक आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भरपूर वह्यांची सोय केली। या उपक्रमात कोणत्याही सरकारी योजनेचा आधार न घेता समाजाने समाजासाठी उभं राहण्याचं उत्तम उदाहरण घडवलं। एकीकडे आर्थिक अडचणींमुळे कित्येक मुलं शिक्षणापासून दूर जात असताना दुसरीकडे या विद्यार्थ्यांच्या हातात वह्या आल्या आणि त्यांच्या डोळ्यात नवं स्वप्न उतरलं। शिक्षणासाठी लागणाऱ्या प्राथमिक गोष्टी जर अशीच समाजाच्या मदतीने पूर्ण होत राहिल्या तर ही मुले केवळ परीक्षा नव्हे तर आयुष्यही नक्की पास करतील। नमस्कार। आज गुरुपौर्णिमेनिमित्त विकास सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। आम्ही विद्यार्थ्यांना लागणारे वर्षभर लागणाऱ्या ज्या वह्या आहेत यासाठी आम्ही विकास सोशल फाउंडेशन यांच्याकडे मागणी केलेली होती आणि त्यांनी त्या मागणीला मान देऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप आज गुरुपौर्णिमेनिमित्त केलेलं आहे। या शाळेमध्ये रेल्वे स्टेशन परिसरातील अनेक गोरगरीब विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। विकास सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षकांचा देखील सन्मान या ठिकाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। विकास फाउंडेशनच्या माध्यमातून हा जो उपक्रम आहे अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा आहे। मी शाळेच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।